त्यांनी हा कारभार सांभाळत असताना हा एक नवीन उपक्रम हाती घेतला. ते सभापती संजय शेठ काळे, सत्यश्री दादा शेखर, जिल्हा परिषद सदस्य आशाताई बुचके, जिल्हा परिषद सदस्य पांडुरंगी पवार, जिल्हा परिषद सदस्य मोहितजी ढमाले, श्यामभाऊ पांडे, सभापती विशालभाऊ कांबे, रविभाऊ शेठ पिंगट, उपसभापती दिलीप शेठ डुगरे, मनसेचे मित्र मकरंदभाऊ पाटील, अशोकदादा ढोलक, रमेश शेठ पिपळ, विनायक शेठ तांबे, संतोष नाना खेरे, आमचे बंधू दिलीप भाऊ फुले, बाळासाहेब खिलारी, दिलीपराव गांजाळे, विशालभाऊ थोरात, आनंदाचा असं म्हटलं, एक अभिमानाचा असं म्हटलं तर क्षण त्याचं वापर करणारे काळांच्या मला एका विशेष गोष्टीसाठी कौतुक करावं असं वाटतं. सर्वसाधारणमध्ये मगाच्या आमदार साहेबांनी दोन गोष्टींचा उल्लेख केला की वारसा हक्काला आलेल्या सहकाराचं नेतृत्व असणारी दोन माणसं बाजूला आहेत, पण माझ्या बाजूला तर 3-3 माणसं आहेत ज्यांच्याकडे वारसा हक्काचं समाजकारण आणि नेतृत्वाच्या गोष्टी आहेत. पण यामध्ये पुन्हा एक गंमत असते, वाडवडील वाडा बांधतात, वाडवडील वाडा बांधतात, नंतर त्या वाड्याला खंड्या लावून त्याची कवाड सुद्धा विकायची, त्या वाड्याचा महाल बांधायचा हे पोराने ठरवायचं असतं. आणि माझ्या आजूबाजूला असलेले 3 जण वाड्याचा महाल करणारे आहेत याच्याविषयी माझ्या मनात शंका नाही. विशेषतः संजय रावांविषयी बोलायचं म्हटलं तर मला काय मागू कमी आल्या त्यांना म्हणावं, त्यांच्याकडे एक वेगळी सौंदर्य दृष्टी आहे. त्यांचं कुठल्याही मार्केट कमिटीचं ऑफिस बघा, त्यांचं स्वतःच ऑफिस बघा, माणूस स्वतः राहताना सुद्धा अतुल शेठ फुलस्लीव्ह घातल्यानंतर कपलिंग लावल्याशिवाय माणूस निघत नाही. या माणसाची टापटी पण त्याची सौंदर्य दृष्टी काहीतरी वेगळी आहे, त्याच क्षणी कळतं. आणि म्हणून आल्या आल्या काळे साहेबांना विचारलं, सगळं तुम्ही जातीचं लक्ष काढून करून घेतलेलं दिसतं. काळे साहेब म्हणाले, रंगापासून माझं बारीक लक्ष होतं. जेव्हा आपण एखाद्या संस्थेला पोटच्या पोराप्रमाणे त्याचा विचार करतो, त्याच्या भल्या भल्याचा विचार करतो, तेव्हाच नवनवीन संकल्पना सुरू होतात. आणि जसं मी म्हणालो वाड्याचा महाल होतो, तसं तुम्ही 14 वर्षात 55 कोटींची उलाढाल जेव्हा 1200 कोटींवर नेतात, तेव्हा माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या खिशात पैसा गुळगुळतो, त्याच्या खिशात पैसा जातो. आणि हे काम आपण मोठं करतात, त्यासाठी आपलं तेवढं अभिनंदन करावं तेवढं थोडं. मराठ्या नेत्यांनी मला वाटतं माऊली शेठने बोलताना काही गोष्टींचा उल्लेख केला. खरं तर माऊली शेठला जावं लागलं, पण माऊली शेठनी थांबायला हवं होतं. कारण माऊली शेठनी काही अपेक्षा व्यक्त केल्या, त्या अपेक्षा व्यक्त केल्यानंतर आपल्याला हे सर्वपक्षीय राजकीय व्यासपीठ आहे. पण या अपेक्षा व्यक्त केल्यानंतर या अपेक्षा यापूर्वीच्या काळात पूर्ण झाल्या नाही, ही खरोखर खेदाची गोष्ट आहे. मी बसल्या बसल्या काळेसाहेबांना हा प्रश्न विचारला. काळेसाहेबांनी 2 अपेक्षा व्यक्त केल्या होत्या. आपल्याला टोमॅटो मार्केटसाठी सर्व्हिस रोड हवा होता. या सर्व्हिस रोडचं काळेसाहेबांनी समोर सूचना दिल्या. काळेसाहेबांना पत्र आलं, पत्राचं जे उत्तर आलं ते सुद्धा काळेसाहेबांना सांगितलं. त्याचबरोबर काळेसाहेब आपण जो हाय टेन्शन वायरचा जो विषय सांगितला, तुमचं भाषण संपण्याच्या आत एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला सांगितलं, उद्या तुमचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर बरोबर मीटिंग होईल आणि हा हाय टेन्शन वायरचा विषय मार्गी लागेल. हे तुमचं भाषण असताना हा विषय झाला. जेव्हा आपण आशाताई आपण जी इच्छा व्यक्त केली, ही अत्यंत रास्त इच्छा आहे. शेतकऱ्याचं भलं झालं पाहिजे, पण फक्त बळीराजा जगाचा पोशिंदा म्हणून चालणार नाही. माझ्या शेतकऱ्याचं भलं होण्यासाठी मला 2 पावलं पुढे जावं लागेल, त्यासाठी काहीतरी वेगळ्या योजना आणाव्या लागतील. मी काळेसाहेबांना हाच प्रश्न विचारला की काळेसाहेब, जेव्हा कोविडचा काळ सुरू झाला तेव्हा सातत्याने आपल्या भागातल्या अनेक द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांचं मला सातत्यानं फोन येतो. एक साधं उदाहरण देतो. जेव्हा आपण महाराष्ट्राचा विचार करतो, त्या महाराष्ट्रामध्ये जवळपास गुलाबशेठ मला करेक्ट करा जर यामध्ये चूक होत असेल तर जवळपास 4,60,000 टनचं उत्पादन असताना आपली साठवण क्षमता आहे ती 1 लाखाच्या आसपासच कुठेतरी साठवण क्षमता कोल्ड स्टोरेजची. त्यामुळे जेव्हा पहिला लॉकडाऊन झाला तेव्हा या पहिल्या लॉकडाऊनच्या वेळी सातत्यानं फोन येत होते. आळेपाट्याच्या क्रॉस करत असताना नगरच्या पोलिसांशी संवाद साधण्याच्या दृष्टीने ते सातत्याने फोन येत होते. आणि मग खरोखर जेव्हा आपण म्हणतो ही आपली मार्केट कमिटी ही महाराष्ट्रात नावाचा
नावाजलेले, देशात नावाजलेले काळेसाहेब, माझं आवाहन आहे आपल्याला की या पद्धतीचं कोल्ड स्टोरेज आपण मार्केट कमिटीच्या माध्यमातून उभं करू, ज्याचा माझ्या शेतकरी बांधवांना फायदा होईल. त्यासाठी केंद्रातून जी काही मदत लागेल, जो काही पाठपुरावा लागेल तो आपण करू. इथून मागे घडलं नाही, पुढच्या 5 वर्षात आपल्याला हे करायचंय. ही गोष्ट आपण एक भुलगाड बांधूया आणि केवळ आपल्याला कोल्ड स्टोरेज करून चालणार नाही, तर याबरोबर फार्मर प्रोड्युसर कंपनीज आपण सातत्याने तयार करतो. पण त्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ॲग्रो प्रोसेसिंग इंडस्ट्री ही आपल्याला सहकाराच्या माध्यमातून आणावी. आणि हे का सगळं आणायचं, कशासाठी सगळं करायचं, सातत्यानं आपण केंद्र सरकारच्या ज्या निर्णय बघतो, केंद्र सरकारचे जी धोरणं बघतो आहोत, यामुळे खासगी क्षेत्राला फार मोठं प्रोत्साहन देत असताना केंद्र सरकार आपल्याला सातत्यानं दिसतं. खासगी क्षेत्राला हे प्रोत्साहन देत असताना जेव्हा केंद्राचे निर्णय येतात आणि तेव्हा सर्वसामान्य माणूस विचरतो आणि सर्वसामान्य माणसासाठी सहकार महर्षी दादासाहेब काळेंनी जो आपल्याला मूलमंत्र दिलाय तो सहकाराचा मूलमंत्र आहे. जर सर्वसामान्य शेतकरी बांधवाला, सर्वसामान्य माणसाला या खासगी बड्या केंद्रांच्या कॉर्पोरेट क्षेत्राच्या टक्करमध्ये उतरायचं असेल तर सक्षम सहकाराशिवाय पर्याय नाही आणि हा सहकार आपल्याला आणखी सक्षम करावा लागेल. त्यामुळे ॲग्रो प्रोसेसिंग इंडस्ट्री असेल, कोल्ड स्टोरेज असेल, या माध्यमातून केंद्राची जी काही मदत लागेल, केंद्रासाठी जो काही पाठपुरावा करावा लागेल, आपण हक्कानं तो पाठपुरावा करू आणि पुढच्या 5 वर्षात याची मुहूर्तमेढ बाजार समितीच्या माध्यमातून बोलली जाईल. हे आपण स्वतःला या विजयादशमीच्या निमित्तानं एक स्वतःला वचन देऊ असं मी तुम्हाला आवाहन करतो. त्याचबरोबर मगाशी जी शेतकरी बांधवांच्या संदर्भातली जी इच्छा व्यक्त करते, एक दुसरी क्रांतिकारी गोष्ट येते ती म्हणजे पुणे नाशिक रेल्वेच्या संदर्भामध्ये सातत्याने बातम्या ऐकू येत आहे. मी आपल्या माहितीसाठी सांगतो, या पुणे नाशिक रेल्वेची काही डीपीआर बनला होता 2018 मध्ये. 2018 मध्ये बनलेल्या डीपीआर नंतर एकही बैठक लागली नव्हती. राज्यात मुख्यमंत्री असतील, तेव्हा उपमुख्यमंत्री नव्हते 2019 आधी, पण राज्यात मुख्यमंत्र्यांसमोर मंत्रिमंडळासमोर याचं सादरीकरण झालं नव्हतं. साहेब, हे सादरीकरण आपण निवडून आल्यानंतर करून घेतलं आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पुढाकारानं पुणे नाशिक रेल्वे होणार. पण हे पुणे नाशिक रेल्वे होत असताना फक्त रेल्वे होणार याच्यावर लोकप्रतिनिधी संतुष्ट होऊ नये या मताचा मी असल्यानं त्या बैठकीमध्ये संबंधित अधिकाऱ्यांना विचारलं की मला पुण्याला लवकर जायला मिळणार किंवा मला नाशिकला लवकर जायला मिळणार. नाशिकच्या माणसाला इंटरेस्ट असेल पुण्याला मी 2.5 तासात पोहोचले असतात, पुण्याच्या माणसाला इंटरेस्ट असेल मी नाशिकला 2.5 तासात पोहोचला असता. माझ्या भागातल्या शेतकऱ्याचा इंटरेस्ट काय तो आधी मला सांगा. याच्यामध्ये माल वाहतूक किती होणार ती सांगा. पॅसेंजर ट्रेन कमी करा, फ्रेट ट्रेन वाढवा. आणि हे करत असताना काळे साहेब, आमदार साहेब, या पुणे नाशिक रेल्वेवर जुन्नर तालुक्यामध्ये 2 ऍग्रिकल्चरच्या रॅक आपण मागून घेतल्या. आंबेगाव तालुक्यामध्ये 1 ऍग्रिकल्चरची रॅक आपण मागून घेतली. चाकणमध्ये, खेड तालुक्यामध्ये 1 इंडस्ट्रियल रॅक आपण मागून घेतली. ज्याचा अर्थ केवळ रेल्वे होते हा मोठेपणा नको, पण माझ्या शेतकऱ्यांचा शेतमाल हा थेट दक्षिण भारतात पोहोचण्यासाठी, दक्षिण भारताचं मार्केट ओपन होण्यासाठी त्याला त्या पद्धतीनं ऍग्रिकल्चर रॅक असली पाहिजे. ज्या दृष्टिकोनातून आपण पावलं पुढे टाकतो. आणि म्हणूनच जो कोल्ड स्टोरेजचा विषय असेल, जो ॲग्रो प्रोसेसिंग इंडस्ट्रीचा विषय असेल, जेव्हा हे विषय काळासाहेब आपण हातात घेऊ आणि त्याला संपूर्ण आपण इन्फ्रास्ट्रक्चरची जोड देऊ. म्हणजे जेव्हा आपण शेतमालाविषयी विचार करतो तेव्हा नाशवंत मालाविषयी जेव्हा विचार करतो तेव्हा यासाठी ही ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी जी असेल, दळणवळणाची सुविधा जी असेल ती सक्षम असणं अत्यंत गरजेचं असतं. मी रेल्वेचा विषय सांगितला, म्हणजे आदरणीय अजितदादा पवारांच्या पुढाकारानं यात संपूर्ण श्रेय अजितदादा पवारांचं आहे. दादांच्या पुढाकारानं जर सगळं सुरळीत आता दिसतंय तसं झालं. केंद्राची प्रिन्सिपल अप्रूव्हल झालेला आहे. राज्याच्या कॅबिनेट समोर पुणे नाशिक रेल्वेचा प्रस्ताव हा मंजुरीसाठी येतोय आणि जर हे सगळं असं सुरळीत होत राहिलं तर 2024च्या आधी पुणे नाशिक रेल्वे धावलेली दिसेल अशी लक्षणं आता. केवळ हा विषय नाही तर पुणे नाशिक हायवेचा जो विषय होता, तुम्ही बघत असाल की जून महिन्यात निवडून आल्यापासून आपण
सातत्याने काम करतो. नारायणगाव बायपासचं काम जवळपास मार्गी लागलेले जे काही थोडेफार विषय ते आहेत. खेड खार बायपास जवळपास सुरू होण्याच्या मार्गावर या दोन्ही वर्क ऑर्डर ज्या आपण शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप लोकांनी जेव्हा भरभरून आशीर्वाद दिला त्यानंतर या वर्क ऑर्डर आलेल्या आहेत. या दोन बायपासचं काम मार्गी लागलेलं आहे. त्यानंतर मनसर बायपास असेल, राजपूर नगर बायपास असेल, त्याचं काम आता सुरू झालेलं आहे. आळेपाटा बायपास आहे, त्यानंतर कळंब बायपास आहे. या दोन्ही बायपासचं निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. त्यामुळे आपण सगळ्या बायपासची कामं ही मार्गी लावलेली आहेत. एवढंच नाही तर पुढचा चाकण चौकातला जो कोंडीचा वाहतूक कोंडीचा जो विषय होता तो मोशी ते चांडोली हा जो 6 पदरीकरणाचा जो प्रस्ताव आहे तो आपण गडकरी साहेबांच्या माननीय केंद्रीय मंत्री गडकरी साहेबांच्या पाठपुरावा करून तो आपण ईपीसी मध्ये टाकून घेतलेला आहे. त्यामुळे पुढच्या जानेवारी महिन्यापर्यंत मोशी ते चांडोली या 6 पदरीकरणाचं काम सुरू होईल, जेणेकरून चाकणच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सुद्धा निकाला असेल. पण हे करत असताना आपण नाशिक फाट्यापासून मोशी पर्यंत मेट्रो, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, रेल्वे या सगळ्यांचे एकत्रित समन्वय साधतो, जेणेकरून नाशिक फाटा ते मोशी 6 पदरीकरण होईल. आणि हे 6 पदरीकरण होत असताना त्याला मेट्रोची जोड दिली जाईल, जी मेट्रो नाशिक फाट्यापर्यंत येईल. ही मेट्रो ते चाकणच्या पुणे नाशिक रेल्वेच्या स्टेशन पर्यंत नेली जाईल. याला कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटीचा विचार करून माझ्या संपूर्ण परिसराच्या एकूण दळणवळणाच्या सुविधांचा काय विचार करता येऊ शकतो त्या दृष्टीने आपण प्रयत्न करतो. आणि हा प्रयत्न करत असताना बघा की अतुल शेट्टी आमदार साहेबांनी उल्लेख केला शिवसंस्कार गोष्टीचा. विशेषतः पत्रकार बांधवांच्या माध्यमातून मला शिवसृष्टीविषयी अनेक बातम्या ऐकायला मिळतात. म्हणजे मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांचं एक उदाहरण सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यावर जेव्हा शाहिस्तेखानाचं आक्रमण केलं होतं तेव्हा तिथे छत्रसाल बुंदेला आला होता. आणि हा छत्रसाल बुंदेला येऊन शिवाजी महाराजांना म्हणाला तुमचा पराक्रम ऐकून मला तुमच्या स्वराज्यात यावंसं वाटतं. त्याला महाराज म्हणाले की छत्रसाल बुंदेला तुम्ही स्वराज्यात येऊ नका, पण तुम्ही बुंदेलखंडात जाऊन स्वतःचं स्वराज्य निर्माण करा. अशी स्वराज्य जेवढी निर्माण होतील तेवढी परकीय आक्रमण निघून जातील. मला वाटतं जर आणखी कुठे शिवसृष्टी तयार होत असतील तर त्याविषयी गळे काढण्यापेक्षा त्याविषयी अभिमान बाळगा. जर गावागावात आणि तालुक्यात शिवसृष्टी निर्माण झाली तर माझ्या पुढच्या पिढीपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हो. आणि म्हणूनच मध्यंतरी बातम्यांमध्ये जी गोष्ट आली बारामतीमध्ये शिवसृष्टीचं एक भव्य शिवसृष्टीचं निर्माण माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली होत असताना शिवजयंतीच्या सोहळ्यात माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी स्वतः शब्द दिला होता आणि त्या पद्धतीने शिवसंस्कार सृष्टीचं निर्माण हे जुन्नर तालुक्यात होणार. त्यासाठीचा प्राथमिक आराखडा मी स्वतः पाहिलेला आहे आणि त्या संदर्भातली पुढची बैठक येत्या 29 तारखेला माननीय कलेक्टर साहेबांबरोबर होईल. आणि या माध्यमातून आपण केंद्र आणि राज्य या दोन्हीच्या माध्यमातून नेमका कशा पद्धतीने ही शिवसंस्कार सृष्टी उभी करू शकतो याविषयी ती बैठक होईल. बरं, या संदर्भातली प्राथमिक चर्चा माननीय पर्यटन मंत्री आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या बरोबर झालेली आहे. त्यामुळे पहिलं सादरीकरण झाल्यानंतर माननीय आदित्यजी ठाकरे यांना सुद्धा हे सादरीकरण केलं जाईल. आणि स्वतः आदित्य साहेबांनी काय साहेब मला सांगितलं की दादा तुम्ही परवा मला भेटला होता आणि त्यांनी तुम्ही भक्ती शक्ती कॉरिडॉरचा जो संकल्पना मांडता आहात या भक्ती शक्ती कॉरिडॉर मध्ये पर्यटन मंत्रालयाला खरोखर काम करायचंय. त्यामुळे मला खरोखर महाविकास आघाडीचं हे सरकार असल्यामुळे महाविकास आघाडीतले पर्यटन मंत्री हे जुन्नर तालुक्याविषयी नक्कीच एक आस्था बाळगून आहे की आपल्या सगळ्यांसाठी ही आशेची बाब आहे. मला काय साहेब आपण भाषणामध्ये पवार साहेबांच्या जुन्नर तालुक्याविषयी असणाऱ्या आणि जुन्नर तालुक्याच्या पवार साहेबांविषयी असणाऱ्या प्रेमाचा उल्लेख केला. कालच काय साहेब आपल्या शिवगंध नावाच्या पुस्तकाचं प्रकाशन पवार साहेबांच्या शुभ हस्ते काल सिल्वर रूपला करण्यात आला आणि त्यावेळी पवार साहेबांनी ज्या भावना व्यक्त केल्या त्या भावनेचा व्हिडिओ जरी बघितला तरी आमदार साहेब आपल्या प्रचाराच्या भाषणामध्ये पवार साहेबांनी जो जुन्नरी उल्लेख केला होता तोच उल्लेख पवार साहेबांनी काल पुन्हा अभिमानाने केला की ही जुन्नरी काय करतील सांगता येत नाही. यांनी एकदा ठरवलं म्हणजे ठरवलं. आणि हे ठरवलेलं असताना पवार साहेबांचं इतकं
बारकाईनं लक्ष आहे की पवार साहेबांनी मला तेही विचारलं की माळशेज घाटाकडून आल्यानंतर आधी जेवढ्या बागा नव्हत्या तिथं आता बागायत क्षेत्र चांगलं दिसायला लागलं, इथे वेगवेगळ्या गोष्टी दिसायला लागल्या. त्यानंतर आपल्या जुन्नर हापूसचा विषय झाला, जुन्नर हापूसला GI मानांकन मिळालं पाहिजे या संदर्भातला विषय झाला. त्या संदर्भात आपल्याला काय पाठपुरावा करता येईल याचा आदरणीय पवार साहेबांनी मार्गदर्शन केलं. त्यामुळे या भागातली शेती, या भागातला शेतकरी याच्यावर पवार साहेबांचं प्रचंड लक्ष आहे, बारकाईनं लक्ष आहे आणि या भागाच्या संपूर्ण विकासासाठी नक्कीच पवार साहेब खंबीरपणे पाठीशी उभे आहेत. गेल्या काही काळात आपण बघतो सातत्यानं निसर्गानं आपल्याला नाही त्या निसर्गाचा नियम आहे रात्रीच्या अंधारानंतर न ही संकल्पना आणलेली. ही संकल्पना खरोखर आपण आपली जबाबदारी भरपूर इथून पुढे राबवली पाहिजे. म्हणजे जो कोविड मधून उठलाय त्याला विचारा कोविडने नक्की काय करा. जो संपर्कात आला आणि त्यांनी टेस्ट दिली, ती टेस्ट दिल्यानंतर मला वाटतं जर नवीन 9 दिल्यानंतर हा मुद्दा कसा येणार नाही. पण नक्कीच ज्या कोविडच्या बाबतीत पुढच्या काळामध्ये ही खबरदारी आपण घ्यायला हवी. मास्कचा वापर असेल, सोशल डिस्टन्सिंगचा वापर असेल, मला काय होते असं म्हणून चालणार नाही. महत्वाचे विषय हा आहे की मला जर झालं तर माझ्यामुळं आपणात माझ्या बेफिकिरीवर माझ्या घरच्यांना त्रास होईल याचा जर विचार केला तर माझं कुटुंब, माझी जबाबदारी काय आहे हे आपल्याला नक्की समजेल. त्यामुळे या पुढच्या काळातही आपण कोरोना हद्दपार करेपर्यंत ही सगळी खबरदारी घ्या अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि जर ही खबरदारी आपण घेतली, 2-3 महिन्याचा प्रश्न आहे, साधा सरळ हिशोब आहे. 2-3 महिने खबरदारी घेतली तर साधारणतः फेब्रुवारी-मार्च नंतर कोरोनाचं संकट बऱ्यापैकी ओसरताना दिसेल असा एक अंदाज. पण ही खबरदारी घेतली नाही तर ते संकट आणखी 6 महिने पुढे चालेल अशी एक भीती आहे. मग पुढच्या 6 महिन्याचा परत मनस्ताप करून घेण्यापेक्षा आता 2-3 महिने खबरदारी घेऊ आणि ही खबरदारी घेऊन एकदा जर कोरोना हद्दपार करू पुन्हा येणारा सूर्योदय आपला. मगाशी म्हटलं चिठ्ठी आली मला पुणे आणि खड्डा रस्त्याला फार खड्डे पडले. नक्की त्याविषयी जर सातत्याने आपण पाठपुरावा करतो. आपण बघत असाल तर आपण आंदोलनही केलं, त्याची सुद्धा मी दखल घेतली. आपल्या आंदोलनाच्या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना सुद्धा तातडीनं पत्रव्यवहारही केला, तातडीने त्यांना सूचनाही दिल्या. आपण जिथे खड्डे सांगितले होते सुरुवातीला तुम्ही कळमचा पट्टा बघत असाल तर कळमच्या पट्ट्याचे खड्डे बऱ्यापैकी भरले गेलेले. पुणे नाशिक हायवेची जी जबाबदारी आली होती ही जबाबदारी नॅशनल हायवे ऑथॉरिटीकडे असणारी जबाबदारी ही नंतर केंद्रीय पातळीवर निर्णय घेण्यात आला आणि एका कंपनीला हे खड्डे भरण्याचं संपूर्ण कंत्राट देण्यात आलं आणि ती गायत्री कन्सल्टन्सी नावाची एक कंपनी आहे. ज्या कंपनीला आता खड्डे भरण्याचं कंत्राट देण्यात आलेलं आहे. आणि जो सातत्याने आपण त्याच्याविषयी आवाज उठवतो आहोत की जर सदर कंपनीला नीट पद्धतीने खड्डे भरता येत नसतील आणि त्या नागरिकांना जर त्रास होणार असेल तर सदर कंपनीचं कंत्राट रद्द करा, दुसऱ्या कंपनीला कंत्राट द्या, पण नागरिकांचा त्रास वाचवा हे आपण सातत्याने सांगतो. आणि येणाऱ्या काही काळात अधिकाऱ्यांनी जो शब्द दिलाय त्यानुसार येणाऱ्या काही काळात आपल्याला हा खड्ड्यांचा प्रश्न नक्कीच बऱ्यापैकी निघालेला दिसेल अशी मी तुम्हाला सगळ्यांना ग्वाही देतो. त्यानंतरही जर या संदर्भात काही अडचण जाणवत असेल तर आपण कधीही मला सांगू शकता, मला संपर्क करू शकता. कारण शेवटी हे जे सगळं चाललंय हे आपल्या सुविधांसाठी चाललंय, आपल्या सोयीसाठी चाललंय. ज्या पद्धतीने आपण हायवेचा एकूण प्रश्न सोडवतो हा पाहता ज्याविषयी आपल्या सगळ्यांना नक्कीच त्याबाबत खात्री असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा काळे साहेब आपण इथं हा देखना कार्यक्रम केला आणि शेतकरी बांधवांना पुढच्या काळामध्ये या कोरोनाच्या संकटानंतर, निसर्गाच्या संकटानंतर दमदारपणे उभं राहण्यासाठी जेव्हा आपण दिलासा देण्याचा प्रयत्न करतात त्याबद्दल मी मनापासून आपलं अभिनंदन करतो. आपण जे डिजिटल ऍप लॉन्च केलेलं आहे त्याचं सुद्धा पट्टी आणि काट्याच्या संदर्भातलं जे डिजिटल ऍप लॉन्च केलेलं आहे मला वाटतं ही एक डिजिटल युगाची जी सुरुवात आणि तिचं आपण स्वागत केलंय. हा नक्कीच शेतकरी बांधवांना याचा नक्की फायदा होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये कोल्ड स्टोरेज आणि येणाऱ्या काळामध्ये ॲग्रो प्रोसेसिंग इंडस्ट्रीसाठी आपण आजच्या विजयादशमीला निर्धार केला आहे असं जाहीर करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.